18 ते 25 वर्ष हा गोल्डन टाइम. मेळघाटच्या विकासावर भर. जिल्हा परिषद शिव सत्यम गांधीच्या संघर्षाची कहाणी तरुणांना दिला गोल्डन टाइम का मंत्र. आजोबांच्या पेपर पासून IAS होण्याचे ध्येयापर्यंत. अमरावतीच्या विकासाचे व्हिजन मांडताना मेळघाटातील कनेक्टिव्हिटी का अभाव हा मोठा अडथळा असल्याचे गांधी यांनी नमूद केले. आरोग्य क्षेत्रात बालमृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असून संस्थात्मक प्रसूती वाढले आहे. मिशन 28 च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पाणी, वीज आणि चांगले इमारत उपलब्ध करून देण्याबरोबरच मेळघाटातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रात माठ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी. मेळघाटातील 10 मॉडेल अंगणवाडी आणि प्रत्येक तालुक्यात 1-2 दीदी तयार करण्याचे विजन असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक अडचणी. आईच्या उपचारासाठी झालेले 12 ते 15 लाखाचे कर्ज. स्पर्धा परीक्षा देखील अपयश आणि 3 वेळा झालेला कोविड अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत UPSC परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 10वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झालेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी आपल्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास उघडला. जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित विविध प्रेस या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. 2005 ते 2017 पर्यंत मी एकाच स्कूलमध्ये शिकलो, केंद्रीय विद्यालयामध्ये. कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये न जाता, कुठल्याही प्रकारच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये न जाता, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय असतात. तर केंद्रीय आणि स्कूलमध्ये मी टॉपर होतो. 12वीची परीक्षामध्ये पण माझा स्कूलमध्ये 93% होता आणि तिथे पण मी टॉपर होतो स्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर मला पण एकच त्यावेळी मनात इच्छा होती की काहीतरी आपल्याला मोठ्या करायचे आहे. माझे आजोबा नेहमीच म्हणत होते की त्यावेळी आम्ही जे एक्सटेंडेड फॅमिली झाला, आपण हिंदीमध्ये खानदान म्हणतो, ते खानदानमध्ये माझा आजोबा म्हणत होते की याच्यामध्ये सर्व झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, सायंटिस्ट झाले. कारण आमची पूर्ण फॅमिली एक्सटेंडेड फॅमिली खूप शिक्षित फॅमिली होती. सुरुवातीपासूनच सर्वांना शिक्षणावर खूप फोकस केला आणि सगळे झाले, सायंटिस्ट झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, काही लोक प्रायव्हेट जॉबमध्ये पण होते. पण आजपर्यंत माझे एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये, माझ्या खानदानमध्ये कोणी अफसर नाही झाला. तर त्याच्याबद्दल माझे आजोबा नेहमीच म्हणत होते की माझी इच्छा आहे की मेरे बनने से पहले कोणीतरी ते कलेक्टर झाला पाहिजे. ते सुरुवातीपासून म्हणत होते. आणि माझा आजोबाच्या माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा योगदान आहे. म्हणजे मी लहानपासून, म्हणजे वयाच्या 11वी जेव्हा माझे वय होतं 11 वर्ष, तेव्हापासून मी दररोज न्यूजपेपर वाचतो. मी जेव्हा क्लास 5 मध्ये होतो, 4 मध्ये होतो, मला सर्वात पहिले उठने के बाद मला एक ग्लास दूध आणि न्यूजपेपर अशी जे हॅबिट आहे ते माझ्या आजोबांनी मला टाकली. मला आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित असेल, जे काही आपले रिटायर्ड लोक असतात घरी, सर्वात पहिले न्यूजपेपर वाचतात की आज नेमकी न्यूजपेपरमध्ये काय आलं, कारण त्याच्यामध्ये पूर्ण देश दुनियाची गोष्टी वगैरे असतात. मी नेहमीप्रमाणे आजोबासोबत बसत होतो आणि माझा आजोबा न्यूजपेपरचे 2 पेज काढून मला देत होते की तू पहिले हे वाच, त्याच्यानंतर मी तुला देतो. म्हणजे मी पहिले वाचतो, मग तू वाच. तर त्यावेळीपासून मला जे न्यूजपेपर आणि बातम्या आणि वेगळ्या आपल्या देश संसारमध्ये काय चाललंय ते बातमी वाचायचं मला खूप इंटरेस्ट आहे. आणि त्याच वेळी म्हणजे क्लास 5वी पासून 6वी पासून मला अशी इच्छा माझ्या मनात आली की मी जेव्हा न्यूज वाचत होतो की असे अधिकारी अशी गोष्टी करू शकतात, असे आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये असं इंटरव्हेन्शन या अधिकाऱ्याने केलं तर असा आपल्याला परिणाम झाला. हे सगळं बघून मला फार इंटरेस्ट आला की हा ठीक आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहे. आणि लहान वयापासून मग मला करंट अफेअर्समध्ये जागतिक जे काही चालतं त्याच्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये काय काय चालतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मी जेव्हा UPSCची एक्झाम दिला त्याच्यामध्ये माझा पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झाला. पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला रँक मिळाला. त्याच्या मागे सर्वात मोठा कारण हेच होतं की माझा आजोबांनी, माझा आई वडिलांनी माझ्यावर लहानपासून शिक्षणावर भरपूर लक्ष दिलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कमीच नव्हती. किंवा आपल्याला जर चांगले शिक्षण करायचे होणार नाही, तुम्ही मेडिकली रिजेक्ट होऊन जाणार. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं की अशी गोष्टीमुळे मला रिजेक्ट करण्यात आला. मी त्याच्या दोष सांगत नाही, अशी गोष्टी पुढे मी रिजेक्ट झालो ज्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही.
म्हणजे मी कितीही करणार, काहीही करणार, तरी पण या डिझीजला, या डिफेक्टला मी दुरुस्त करू शकत नाही, मी क्युअर करू शकत नाही. त्यावेळी मला असं वाटलं की काहीतरी डेस्टिनी म्हणून ईश्वरने काहीतरी ठेवलेलं आहे. त्यावेळी जर माझा आर्मीमध्ये सिलेक्शन झालं असतं तर मी ॲडमिट झालं नसतो. कारण एकदा आपण एनडीएची एक्झाम क्लिअर केलं, त्याच्यामध्ये माझे आणखी 4 बॅचमेट्स, 2 एअरफोर्सला आहेत आणि 2 इंडियन आर्मीमध्ये आहेत आणि खूप म्हणजे इंडियाचे खूप सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी आपण म्हणतो एकदम स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर ते आजच्या डेटमध्ये ड्युटी करत आहेत आणि सेन्सिटिव्ह एरियामध्ये. तर आज मी त्या ठिकाणी ड्युटी करत म्हणजे होकर आहोत, पण डेस्टिनीमध्ये काहीतरी होतं, त्यामुळे माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि मग मी यूपीएससीची एक्झाम दिलं आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझा क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर मी सर्व्हिसमध्ये आलो. आता हे सर्व जर्नी मी फार सोपाने आपल्याला सांगितलं की असं झालं, पण याचा एक दुसरा पाहू पण आहे. दुसरा पाहू असा आहे की जेव्हा मी ठरवलं की मला बाहेर जायचं आहे 12वीच्या नंतर, त्यावेळी माझे आई वडिलांवर खूपच कर्ज होतं. माझी आई एकदम अक्यूट सायनोसायटिस नावाची एक डिसीज आहे जे आपल्याला ब्रेन आणि ह्या एरियामध्ये होतो. माझ्या आईला सायनोसायटिस होतं. वयाच्या लहान मला आठवण आहे की 5वी क्लासमध्ये जेव्हा मी होतो त्याच वेळीपासून माझी आईची ट्रीटमेंट पाटण्याचं एक खूप फेमस हॉस्पिटल आहे PNCH आणि HIMS, जे म्हणजे सर्वात मोठी हॉस्पिटल आहे सरकारी, तिथे चालत होतं. 5वी क्लासमध्ये जेव्हा माझी आईला तिथे भरती करण्यात आलं, तिथे जेव्हा ऍडमिट झाली, तेव्हा डॉक्टरने जेव्हा त्यांच्या रिपोर्ट वगैरे बघितलं आणि मला आठवलं मी त्यावेळी डॉक्टरांच्या समोर होतो. डॉक्टरने असं म्हटलं की तुम्ही जर तुमची आईला, माझ्या वडिलांना त्यांनी म्हटलं की तुम्ही जर यांना अमेरिकामध्ये घेऊन गेलं ना तरी पण हे वाचू शकत नाही, अशी डॉक्टरच्या स्पष्ट म्हणजे एकदम क्लॅरिटीमध्ये त्यांनी सांगितलं. तरी पण 5वी ते 10वी पर्यंत म्हणजे जवळपास 5 ते 7 वर्ष माझं आईचं ट्रीटमेंट चाललं, त्याच हॉस्पिटलमध्ये चाललं. जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा माझ्या आईची ऑपरेशन झालं आणि हे सगळे ट्रीटमेंटमुळे म्हणजे माझ्या फॅमिलीवर भरपूर कर्ज आलं. आता आपल्याला माहित असेल की आपण सरकारी सेवक असताना एक लिमिट पर्यंत कर्ज घेऊ शकतात, त्याच्यानंतर घेऊ शकत नाही. त्यावेळी मी गावामध्ये राहिलो पूर्ण वयाच्या 18 वर्षापर्यंत. आपल्याला माहित आहे की गावात साहुकार वगैरे असतात आणि साहुकारचा रेट आणि बँकेच्या रेट मध्ये किती फरक आहे ते आपल्याला पण माहित आहे. त्यावेळी गावाच्या लँग्वेज मध्ये सॅकडेवर लोन भेटत होतं, म्हणजे 3 रुपये सॅकडा, 5 रुपये सॅकडा, 7 रुपये सॅकडा. याचा अर्थ आहे की 7 रुपये इंटरेस्ट एव्हरी मंथ. 7 रुपये इंटरेस्ट एव्हरी मंथ म्हणजे आपल्याला 12.7% व्याजवर आपल्याला लोन भेटत होतं. त्यावेळी मला आठवण आहे की 5%च्या रेटवर माझे आईने, माझे वडिलांनी जवळपास 5-5 लाख रुपये कर्ज उचलले माझे आईची ट्रीटमेंटसाठी. आणि त्यामुळे माझा परिवारावर ऑलरेडी लोड होतं की एवढं कर्ज ऑलरेडी झालेलं आहे आणि 60% वार्षिक इंटरेस्ट रेटवर लोन घेऊन आपल्याला कसं लोन रिपे करायचं याच्याबद्दल काहीच आमच्याकडे संकल्पना नव्हती. माझी आई त्यावेळी जेव्हा मी 10वी-11वीला होतो, त्यांचे जे जेवण असतात, त्यांचे जे गहना असतात, ते पण त्यांनी गहाणवर ठेवलं होतं की आम्हाला कुठेतरी कसं तरी लोन भेटलं पाहिजे आणि माझ्या मुलांना चांगली शिक्षण दिली पाहिजे. 12वीमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळी माझे आई आणि माझ्या वडिलांनी म्हटलं, आता सांगायचं तात्पर्य असं आहे की माझं जे कुल आहे, जे माझा खानदान आहे, ते जमीनदार कॅटेगरीमध्ये आहे. पण जमीनदार असून सुद्धा माझ्याकडे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं की माझ्याकडे अर्धा एकर पण जमीन नाही. माझ्याकडे इन द सेन्स की माझ्या आई वडिलांकडे म्हणजे अर्धा एकर तरी जास्त सांगितलं, 1 कट्टा जे आपण बिहार यूपीमध्ये कट्टामध्ये जमीनचं हे आहे, म्हणजे 1/4 एकर पण जमीन माझे आई वडिलांकडे नव्हती. म्हणजे जमीन पण आपण विकू शकत नाही, जमीन पण आपण गहाणवर ठेवू शकत नाही. पण कसं तरी लोन घेऊन त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. दिल्लीला जेव्हा गेलो तर आपल्याला माहित आहे की दिल्लीमध्ये राहणं, दिल्लीमध्ये शिकणं हे वेगळंच चॅलेंज आहे. आणि आपण जर एकटंच राहत आहे तर त्यावेळी मला आठवण आहे की माझा मंथली खर्च 12,000-13,000 रुपयेपर्यंत जात होता. आणि त्याच्यामध्ये 8,000 रुपये, 8,000 मी सर्वात कमी सांगतो आपल्याला, त्या एरियामध्ये राहणं. दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आपले कॉलेज आहे तिथे 7,000 रुपयामध्ये रूम आजच्या दिवशी आपल्याला एक बेसमेंट पण मिळणार नाही. बेसमेंटच्या एक कोना भी आपको 7,000 रुपये में आज के डेट में नहीं मिलेगा.
त्यापुढे मी तशा रूम घेऊन 7,000 रुपये रेंट देऊन राहिलो. 5,000 रुपये मला म्हणजे जेवणासाठी लागत होतं, टिफिन वगैरे. आणि कसं तरी करून आईनी वडिलांनी अजून लोन घेतलं आणि मला शिकवलं. जेव्हा माझा UPSC झाला, तर UPSC झाल्यानंतर माझ्या आईवर कमीत कमी 12 ते 15 लाख रुपयांचे लोन होते माझ्या कुटुंबावर. आणि ते सगळं UPSC क्लिअर केल्यानंतर मी स्वतः माझे फॅमिलीचे माझ्या कुटुंबाचे लोन पे केलं. आणि आपल्याला आता मी एक्सप्लेन करू शकत नाही, पण आपल्या कुटुंबाची आपण जेव्हा आपण लोन पे करतात